सो लोनलीनेस हा तुमचा वीकनेस नाही आहे, तुमच्यात काहीतरी फॉल्ट नाही आहे, डिफेक्ट नाही आहे, तो तुम्हाला तुमच्या मनाने दिलेला मेसेज आहे दॅट कनेक्शन इज नॉट. 8:30, 9, 9:30, 10 घरामध्ये वातावरण तापलेलं असतं. मग ना एकदम बेल वाजते आणि घरी अवतरतात. पहिलं एकदम काय होतं, कुठे होतास, फोन का नाही उचलला, असं कसं मला कोणी समजून घेत नाही. मी इतकं करून सुद्धा कोणी का समजून घेत नाही, तर राग असेल, पण आतमध्ये लोनलीनेस असेल. आपल्याला असं वाटतं फिरायचं वय आणि एकटं काय वाटतंय. आम्ही तर या वयात कधी घरातच नसायचो. घरामध्ये किंवा फॅमिलीमध्ये वावरत असताना असा इमोशनल लोनलीनेस कशा पद्धतीने जाणवतो? भरभरून कुटुंबामध्ये सगळे असताना सुद्धा व्यक्तीला एकटं वाटू शकतं. खूप मित्रमैत्रिणींच्या घोळक्यातही एखाद्या तरुणीला एकटं वाटू शकतं. मला हे असंच आवडतं, एकटं राहणं. काही लोकांना ते सहनच होत नाही एक दिवस सुद्धा. व्यक्तींच्या संपर्कात असणं आणि त्यांच्याशी कनेक्टेड असणं हे दोन वेगळ्या गोष्टी. सोशल मीडियावरती आपण घटना शेअर करतो, इव्हेंट्स शेअर करतो, ओके. पण अनुभव जो आहे ना, एकमेकांशी बोलून किंवा एकमेकांबरोबर असल्याने तो जास्त शेअर होतो. लोनलीनेस कमिंग फ्रॉम युजलेसनेस, की आता माझी गरज नाही, आता आम्ही म्हातारे झालो, आता आम्ही युजलेस झालो, आता कशाला तुम्हाला आम्ही लागतोय. सो हे एक त्यांचा पॅटर्न ऑफ थिंकिंग कॅन लीड देम टू लोनलीनेस. बिकॉज संपूर्ण आपण जर नेचरमध्ये पाहिलं तर निरुपयोगी असं काहीच नाही आहे. म्हणजे देर इज नथिंग विच इज युजलेस, ओके. सो अख्खा हाडामासाचा माणूस कसा युजलेस असेल. मोर दॅन गिव्हिंग अ प्रिस्क्रिप्शन, मला असं वाटतं गेट टू द डिस्क्रिप्शन, की का होत आहे ते. नमस्कार, जगण्यातील काहीचे एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सोशल मीडियावर माझे इतके फॉलोअर्स आहेत, इतके लोक मला फॉलो करतात, इतके माझे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्या ग्रुपमध्ये मी 50 एक ग्रुपमध्ये असतो आणि अशा असंख्य गोष्टी आजकाल असं आपण ऐकत असतो की किती आपण एकमेकांशी कनेक्टेड असतो. बऱ्याचदा हे व्हर्च्युअल कनेक्शन असतं का, हे खरंच कनेक्शन असतं, ह्यावरती बऱ्याचदा चर्चा होतात की ही व्हर्च्युअल फ्रेंडशिप असते का, मग ही वेळेत कामी येते का अशी मैत्री झालेली. अशा गोष्टींना बऱ्याचदा चर्चा होतात. आजच्या चर्चेचा सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो एपिसोडचा आपलं समजा टायटल जे आहे की लोनलीनेस ज्याला आपण म्हणतो. चर्चेचा विषय ह्यासाठी वाटला हा एपिसोड करताना की हा लोनलीनेस ही आत्ताच्या आपल्या सोशल मीडियावरच्या किंवा आत्ताच्या डिजिटल युगाची देणगी म्हणावी का, हे पूर्वीपासून होतं. पूर्वी लोकांना असं एकाकी एकटं वाटायचं, पण त्याची कदाचित एवढी चर्चा होत नव्हती का लोकांना त्याची जाणीवच होत नव्हती, किंवा त्यावेळी असं झालं तरी त्याच्यासाठी काहीतरी तोडके-मोडके त्या माणसाला सल्ले देऊन त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जायचं. असं काही होतं का आत्ताच्या ह्या सायकॉलॉजीमधल्या घडणाऱ्या अवेअरनेसमुळे लोकांना ह्याची जाणीव झाल्यामुळे ह्या गोष्टीची चर्चा होती आहे. आणि हा लोनलीनेस खरंच हा इतका घातक असतो का? कारण काही लोकांना बाय चॉईस असं वाटतं की नाही, मला एकटं राहायला आवडतं, मला जास्त गोंधळ कंपनीच आवडत नाही, मी माझं ह्याच्यामध्ये खुश आहे. काही लोकांना त्या गर्दीत असू नये असं वाटतं की एवढे सगळे आजूबाजू लोक असूनही मला असं तुटल्यासारखं फिलिंग येते. असे बरेच मुद्दे असतात. म्हणजे हा एपिसोड चालू करताना ह्याची तयारी जेव्हा मी करायला सुरुवात केली तेव्हा मलाच वाटलं की मलाच ह्यातल्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा नीट होत नाही आहे. कारण हे नक्की ह्याचं एक काय अर्थ निघतो, एक काय ह्याचा शेवट असू शकतो या गोष्टीचा, हे आपल्याला नीट समजून घेण्याची गरज आहे. त्यासाठी ही चर्चा आहे. या चर्चेसाठी कोण आपल्याकडे गेस्ट असतील अशी जेव्हा आमची चर्चा चालली तेव्हा माझा फारसा परिचय नव्हता. पण जेव्हा मी नेटवर सर्च केलं तेव्हा गेले 13 वर्षापासून पुण्यामध्ये सायकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर सुवर्णा बोबडे ह्या सायकॉलॉजिस्ट आज आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत. तर हॅलो मॅडम, आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर सुवर्णा बोबडे. मी 13पेक्षा जास्त वर्ष सायकोलॉजिस्ट म्हणून काम करते आहे पुण्यामध्ये. मी बाय प्रायमरी प्रोफेशन होमिओपॅथिक डॉक्टर आहे. त्यानंतर माझं पुढील शिक्षण सगळं सायकॉलॉजीमध्ये झालेलं आहे. मी सध्या माझी स्वतःची प्रॅक्टिस इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजे IPH पुणे इथे पण मी काम करते. मी एक कॉर्पोरेट ट्रेनर म्हणूनही काम करते
आणि मी कम्युनिटी वर्कशॉप्सही घेते. सो हे माझ्या कामाचं स्वरूप आहे. अच्छा. तर हा विषय जसं मी इंट्रोडक्शनमध्ये सुरुवात ह्यासाठीच केली, की बऱ्याचदा म्हणजे हा विषय आपण बोलायचं ठरलं, तेव्हा मलाही असं बाय डिफॉल्ट वाटलं, की आत्ताच्या ह्या डिजिटल युगामध्येच असं हे एकाकीपण येतं, तर ह्यामध्ये कितपत तथ्य आहे? अ, मला असं वाटतं की डिजिटल युगामध्ये एकाकीपणा थोडा वाढलेला असू शकतो. पण डिजिटल युगामुळे आपल्याला एकाकी आहोत हे सुद्धा आपल्याला समजायला खूप फायदा झाला आहे. कारण खूप सारा अवेअरनेस, खूप साऱ्या विषयांवरती चर्चा, अवेलेबल डेटा आपल्याला इतका ॲक्सेसेबल झाला आहे, की आपण सुद्धा सारखा तो टेस्ट करून बघतो. अरे हे मला होतंय का? ते हां. मला होतंय का? त्यामुळे ते कळायलाही लागलंय. कधी-कधी पेशंट जेव्हा क्लिनिकमध्ये येतात ते डायरेक्ट डायग्नोसिस पण घेऊन येतात, हां. की मला डिप्रेशन आहे, मला हां, अँक्झायटी आहे. हां. तसंच मला असं वाटतं, की आपण ओळखायला तो जास्त शिकलेलो आहे. ओके. पण तो नव्हता असं आपण नाही म्हणू शकत. आपण अगदी आपल्या हिस्ट्रीमध्ये जरी गेलो, तरी कर्णाचं कॅरेक्टर म्हणा किंवा शकुंतला, इथे एक नैराश्य होतं, पण त्या नैराश्याच्या बरोबरीने एक एकाकीपणा सुद्धा होता. सो तो कधी नव्हता असं मला नाही वाटत. तो कायमच होता. त्याच्याबद्दल जास्त चर्चा केली जायची हां. नाही किंवा आपल्याला त्याचा एक कॉन्सेप्ट म्हणजे नक्की कशाला एकाकीपणा म्हणायचं किंवा नक्की लोनलीनेस म्हणजे काय, हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे समजा जर का आणि कुटुंब पद्धती पण अशी होती. सो समजा कुटुंबामध्ये माणूस जर वेढलेला आहे घरातल्या सगळ्या फॅमिलीनी, तर तो एकटा असूच कसा हां, शकतो? हां. हे सुद्धा आपलं एक ऑब्झर्वेशन होतं. सो बदललेलं फॅमिली स्ट्रक्चर, झालेला एक म्हणजे सामाजिक लेव्हलचा बदल, नोकरीच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने दूर जावं लागणं आणि त्याच्यातनं हा विषय जास्त वर आला, जास्त चर्चेला जातो आहे आणि त्याचा अवेअरनेस वाढला आहे असं मी म्हणते. पण तो नव्हता आणि डिजिटल युगामुळे आपण एकटे झालो हां. असं आपण नाही नाही म्हणू म्हणता येत. शकत. तर सुरुवात करतानाच ना म्हणजे 3 शब्द मी त्याविषयी वाचले, हं. की अलोन, लोनलीनेस आणि सॉलिट्यूड. म्हणजे हां. थोडक्यात एकाकीपणा, एकटेपणा जे काय हं. हा काय फरक कसा हं. घेता येतो? येस, सांगते. मस्त प्रश्न आहे हा. आणि खूप महत्त्वाचा आहे समजून घेण्यासाठी. कारण एकटं असणं ही परिस्थिती झाली. म्हणजे फिजिकली एकटं राहणं. म्हणजे ते कुठल्याही एज ग्रुपमध्ये असेल आणि कुठल्याही कारणामुळे असेल. म्हणजे अगदी तरुण मंडळी शिक्षणाला दुसरीकडे जातात, तर हॉस्टेलमध्ये एकटं एकटं असणं. असतं. किंवा नोकरीच्या निमित्ताने अगदी मॅरिड कुटुंबामधला सुद्धा एक व्यक्ती कुठेतरी आर्थिक गोष्टींसाठी दुसरीकडे असणं किंवा अगदी एका वेगळ्या वयामध्ये म्हणजे आपण सीनियर सिटिझन्समध्ये जरी पाहिलं तरी सुद्धा आता मुलं परदेशी असतात, त्याच्यामुळे मग आता फिजिकली इथे एकटे आहेत. सो एकटं असणं म्हणजे फिजिकली एकटं असणं ही परिस्थिती आहे. ओके. पण त्या परिस्थितीमध्ये माणसाला नेहमीच एकटं वाटतं असं गरजेचं ओके. नाहीये. ओके. सो त्या परिस्थिती मुळे एकटेपण येतं असं नाहीये, पण दॅट इज एकटं असणं. हां. आता लोनलीनेस म्हणजे एकटेपणा, ओके. ओके, किंवा एकटं वाटणं ही हां. भावना झाली. ओके. सो ही भावना जी आहे ना, ती भावना थोडीशी आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि ही जी भावना आहे ना, दॅट इज इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ युअर सराउंडिंग. तुमची परिस्थिती काय आहे त्याच्यावरती ही अवलंबून नाहीये. ओके. म्हणजे अगदी भरभरून कुटुंबामध्ये सगळे असताना सुद्धा व्यक्तीला एकटं वाटू शकतं. किंवा खूप मित्रमैत्रिणींच्या घोळक्यातही एखाद्या तरुणीला एकटं वाटू शकतं. किंवा अगदी वर्षानुवर्ष मी जिथे राहिली आहे, तिथेच राहून काहीही बाह्य बदल झालेला नसेल, तरीसुद्धा मला एकटं वाटू शकतं. सो हा जो एकटं वाटणं ही जी आहे ती एक भावना आहे. ओके. आणि त्याला आपण लोनलीनेस म्हणतोय. आणि तिसरं जे तुम्ही म्हणताय दॅट इज सॉलिट्यूड म्हणजे एकांत. ओके. आता एकांत हा चॉईस आहे. ओके. तो मी घेतलेला एक निर्णय आहे, माझी निवड आहे ती. आणि त्या निवडीमध्ये मला एकाकीपणा जाणवत नसतो. पण मी ती निवड काही स्पेसिफिक कारणासाठी केलेली असते. तो वेळ माझ्यासाठी मला कधी-कधी हवा असतो. माझ्या कुठल्यातरी एक सोलो ॲक्टिव्हिटीजसाठी हवा असतो. मे बी रिफ्लेक्शन आहे, की जिथे मला असं वाटतं, की नाही मला एकट्यानेच राहायचंय आणि माझ्याच आयुष्यावरती रिफ्लेक्ट करायचंय. किंवा काही क्रिएटिव्ह पर्स्यूट्स असतील.
किंवा काही तुमच्या हॉबीज तुम्हाला परस्यू करायच्या असतील, त्याच्या कुठल्या गोष्टींसाठी कधी कधी म्हणजे लेखक असतात की ज्यांना लिखाण करायचं असतं. सो अशासाठी त्यांनी निवड केलेली असते की मी एकटं राहणार आहे आणि त्याला आपण सॉलिट्यूड म्हणतो. हां. सो एकटं असणं ही परिस्थिती, एकटं वाटणं ही भावना, ज्याला आपण लोनलीनेस म्हणतोय, विच इज इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सिच्युएशन दॅट यू आर इन टू. आणि तिसरं इज सॉलिट्यूड, म्हणजे एकांत, जी आपली निवड आहे, जी चॉईस आहे. ओके. आणि सॉलिट्यूडमध्ये भरपूर वेळेला आपल्याला आनंद, समाधान, स्टेबल भावना असतात. ओके. एकटं राहण्यामध्ये आपल्याला काहीच त्याचा त्रास होत नसतो, पण आपण एकटं असतो. पण एकाकीपणा हा जो आहे की जिथे आपल्याला आतमध्ये कुठेतरी जे घडतंय त्याच्याविषयी आपल्याला दुःख किंवा एखादी चिंता, अशी पण कुठली तरी त्याच्या बरोबरची भावना जाणवत असते. हा फरक समजणं खूप महत्वाचं आहे, कारण ह्याच्यामध्येच मला वाटतं हा सगळा गोंधळ लोकांचा होतो समजून घ्यायला. बऱ्याचदा अशी बरेचसे गैरसमज असतात. असं काही लोनलीनेस विषयीच बोलतात आपण, त्याविषयी असं कुठले गैरसमज किंवा एखादा खास गैरसमज असा असतो का लोकांमध्ये? हो, खास गैरसमज असा असतो लोकांचा की अवतीभोवती सगळे असतील तर तुला एकटं वाटायची काय गरज आहे. ओके. आणि हा इतका म्हणजे प्रकर्षाने क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये सुद्धा वाटतो की म्हणजे, आणि जेव्हा ते उलगडतं आणि जर एखादे व्यक्ती आपल्या पार्टनर बरोबर किंवा मुलांबरोबर असं आलेलं असतं तर त्यांना असं वाटतं की अरे असं कसं, मी आहे ना, आणि तरी एकटं कसं काय वाटू शकतं. सो त्याच्यामध्ये ना आपल्याला ह्या गैरसमजाच्या विषयी आपण जर बोलायचं असेल तर थोडंसं डीपर अंडरस्टँडिंग ऑफ लोनलीनेस आपण घेऊया. कारण लोनलीनेस ही जी भावना किंवा एकटेपणा ही जी भावना आहे ना, ती 3 स्तरांवरती आपल्याला थोडीशी अभ्यासायची गरज असते. सो त्याचा पहिला जो स्तर असतो ना, तो म्हणजे एक इमोशनल लोनलीनेस आहे बघा. म्हणजे इट्स अ 3 डायमेन्शनल थिंग. म्हणजे त्याचे असे 3 तुम्ही डायमेन्शन्समधनं त्याच्याकडे बघूया. एक जो आहे ना, तो लोनलीनेस जो आहे तो स्वतःशी जेव्हा नातं तुटतं तेव्हा जाणवणारी भावना, की मी जशी आहे तसा मी आवडत नसते. ओके. मला असं वाटत असतं की मला कुठल्या तरी क्षमता शिकायच्या आहेत किंवा मला ज्या प्रकारे माझं आयुष्य हवं होतं त्या प्रकारे ते जात नाहीये, किंवा माझ्या मनात स्वतःचंच एक आयडियल व्हर्जन असतं की आणि ते आपण खूप लहानपणापासून बाळगलेलं एक स्वतःचं स्वप्न असतं की मी कशी असायला हवे, कशी असायला नको. आणि ते आपल्याला कधी कधी उलगडताना दिसत नाही, कारण वास्तव आणि माझ्या वास्तवाबद्दलच्या कल्पना ह्या जेव्हा मॅच होत नाहीत त्याच्यातनं मी जशी आहे तशी स्वीकारू शकत नाही. आणि मग जेव्हा माझं बरोबरचं ते नातं जेव्हा तुटतं, किंवा व्हेन आय स्टार्ट डिसमिसिंग माय सेल्फ ऑर व्हेन आय स्टार्ट सॅबोटायझिंग माय सेल्फ. ओके. सो ते जेव्हा मी करायला लागते ना, तेव्हा माझं एक आतमधलं ते जे नातं आहे ते तुटत जातं. आणि हे नातं जेव्हा तुटतं तेव्हाही मला एकटं वाटतं, कारण मी आहे तशी आणि मी हवी तशी मी नसते, आणि मग आहे तशीच्या बरोबर मला नाही राहता येत आणि मग मला एकटं वाटतं. सो दॅट इज वन डायमेन्शन. आता दुसरा डायमेन्शन जो आहे ना, तो जो आहे ते म्हणजे माझं फर्स्ट म्हणजे फॅमिलीमध्ये मला असं वाटतं की वेन देर इज सम मिसअलाइनमेंट, किंवा 2 व्यक्तींमध्ये, किंवा इट कुड बी नॉट जस्ट बिटवीन 2 पार्टनर्स, इट कुड बी चाइल्ड अँड द पेरेंट, की तिथे पण तेच होतं की मी जशी आहे तसं जेव्हा मला स्वीकारलं जात नाही, किंवा माझी ही अपेक्षा असते की त्यांनी मी आहे तसं माझ्याकडे बघावं, किंवा त्यांना असं वाटत असतं मी कशी असावे. आणि ह्याच्यातनं ना कुठेतरी इंटरपर्सनल डिस्कॉर्ड्स व्हायला लागतात. आणि मग असं होतं की मी स्वतःलाच एलियनेट करत जाते, जिथे मला ट्रस्ट वाटत नाही, सेफ वाटत नाही, मी राहू शकत नाही, असं जर वातावरण माझ्या फॅमिलीमध्येच जर असेल तर मग तिथे माझं स्वतःशी नातं ठीक असतं, पण मग माझ्या फॅमिली बरोबरचं जे माझं नातं आहे ते कुठेतरी निखळत जातं. आणि मग दॅट इज अनदर डायमेन्शन, की मला एकटं वाटतं, की मला माझ्या जवळचंच लोक ॲक्सेप्ट करत नाही म्हणून मला एकटं वाटतं. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे सामाजिक लेव्हलचं, म्हणजे सोशल लोनलीनेस.
ओके, सो हा जो सोशल लोनलीनेस आहे ना, तो पण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जिथे काय असतं ना, की माझं स्वतःबरोबर व्यवस्थित चाललेलं असतं, माझ्या फॅमिलीबरोबर व्यवस्थित चाललेलं असतं. पण तरीसुद्धा ना, म्हणजे एक दिल मांगे मोर असं म्हणतात ना, की मला ह्याच्या पलीकडे जाऊन आपला जो नात्यांचा परिघ आहे किंवा विस्तार आहे ना, तो सामाजिक लेव्हलला पण असतो. म्हणजे अगदी आपण WHO ची डेफिनेशन जरी पाहिली, तर त्याच्यामध्ये त्यांनी सोशल हेल्थ पण म्हणलंय. सो तिथे जेव्हा मला इश्यू येतो, की माझ्या समविचारी मला नाती तिथे मिळत नाहीत किंवा मला असे ग्रुप्स मिळत नाहीत किंवा मला मित्रमैत्रिणी किंवा सोशल ॲक्सेप्टन्स मला असं वाटतं की जसा हवा तसा मिळत नाही, तर तिथे पण मला लोनली वाटतं. आता ह्या 3 गोष्टींमधनं तो गैरसमज निर्माण होतो. ओके. जेव्हा पहिल्या 2 गोष्टी नीट असतात, पण तिसरी गोष्ट नसते, तेव्हा आपल्याला असं वाटतं, "अरे, काय गरज आहे ना बाहेरच्यांची, आम्ही आहोत." ओके. सो किंवा असं वाटतं, की "अरे, आम्ही एवढे मित्रांचा ग्रुप आहे, आमचा सपोर्ट आहे तुला, तुझी फॅमिली इतकी छान आहे, मग तुला का लोनली वाटतं?" ओके. सो ह्या गैरसमजाचं जो काय कनेक्शन आहे ना, ते ह्या 3 स्तरांमध्ये, इथे एकाही कुठल्या स्तरामध्ये, ओके, कुठेही व्यक्तीला जर असं वाटलं की नाही आहे माझ्याबरोबर कोणी, तर तिला लोन किंवा त्या व्यक्तीला लोनली वाटू शकतं. ओके. पण यामध्ये बऱ्याचदा असा एक मुद्दा येतो, काही लोकांना बाय चॉईसच असं वाटतं, नाही मला, म्हणजे मागे आम्ही जो एक हॅपीनेसवरती एपिसोड केला त्यामध्ये ही चर्चा झाली होती, की मला हे असंच आवडतं, हां. एकटं एकटं राहणं. काही लोकांना ते सहनच होत नाही एक दिवस सुद्धा. हं. तर ह्या मागचं काय कारण असतात लोकांचे? येस. इथे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे माणसांची गरज किंवा संवाद किंवा नात्याची गरज किंवा एकत्र राहण्याची गरज इज व्हेरी सिमिलर टू फूड अँड वॉटर. ओके. प्रत्येकाची नीड वेगळी आहे. ओके. म्हणजे देर इज नो वन रूल विच अप्लाइज टू एव्हरीवन. ओके. सो त्याप्रमाणे ना, व्यक्तीप्रमाणे, व्यक्तिमत्वाप्रमाणे, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीप्रमाणे सुद्धा ह्या गरजा बदलतात. इट्स अन ॲपेटाईट. ओके. सो आपण जर पाहिलं तर अशी पण खूप कुटुंब असतात, की ज्यांना दर वीकेंडला फक्त सोशलायझिंग हवं असतं. नाही केलं तर दे फील स्मॉदर्ड. तर काही कुटुंब असतात, की अरे 5 दिवस इतकं होऊन जातं, की नाही आता म्हणजे आम्ही कोणालाही भेटत नाही. सो असा व्यक्ती असू शकतो, की ज्याला असं वाटतं, की नाही आय एम ऑल गुड विथ मायसेल्फ ऑर जस्ट अ लिटल ग्रुप ऑफ पीपल हुम आय फील कनेक्टेड. म्हणजे मला ज्यांच्याबरोबर ते डीप कनेक्शन जाणवतात ना, तेवढ्या माझ्या आयुष्यातल्या 5-6 व्यक्ती असल्या की झालं. सो दॅट इज अ चॉईस. ओके. पण हा चॉईस करताना आपल्याला पॅरामीटर कुठला महत्त्वाचा आहे, की हा जेव्हा माझा चॉईस असतो, त्या चॉईसनी मी स्टेबल आहे का? ओके. हे खूप महत्त्वाचं आहे. का मी फक्त वरवर मला मैत्री करता येत नाही आहे, मला नाती अजून हवी आहेत, पण मला ती निर्माण करता येत नाही आहेत. आणि मग तिथे आतमध्ये कुठेतरी त्याच्यामुळे एक अनरेस्ट असतो आणि तरीही मी वरवर म्हणत असते, की नाही मला हे एवढेच ठीक आहे. सो मला असं वाटतं, की इट्स अ रिफ्लेक्टिव्ह क्वेश्चन आय वुड लाईक टू पोज टू एव्हरीवन. म्हणजे प्रत्येकाने हा स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे, की मला जेवढी नाती आहेत किंवा मला जी जवळची वाटतात त्यांच्याबरोबर मी कम्फर्टेबल आहे का? ओके. किंवा ती नसल्यामुळे मला काही त्रास होतोय का? किंवा कुठे काही अपूर्ण वाटतंय का? सो त्याचं उत्तर जो तो व्यक्ती देऊ शकतो असं मला वाटतं. बट इन शॉर्ट सांगायचं झालं तर इट्स अन ॲपेटाईट अँड इट्स अ पर्सन कॅन बी कम्फर्टेबल विथ लिटल ऑर स्मॉलर ग्रुप. थोडक्यात असं म्हणतील, की समजा अन्न आणि वस्त्र निवारा ही जी मूलभूत गरज ही आहे, फक्त त्याचं प्रमाण प्रत्येकाच्या नुसार बदलू शकतं. हां, राईट. हां. सो ते प्रत्येकाला, म्हणजे कोणाचं पोट एका पोळीनी भरेल तर कोणाला 2 पोळ्या पण कमीच वाटतात. पण पोळी पाहिजे. पण पोळी पोळी पाहिजे. पाहिजे. आणि बरेच आता आपण जो सोशल मीडिया हा एक महत्त्वाचा ह्यातला सगळ्यात मुद्दा असतो. इतक्या लोकांशी आपण कनेक्टेड असतो दिवसभरामध्ये, पण तरीही एकाकी वाटतं, हे फिलिंग बऱ्याच जणांचं असतं. तर यामागचं हे सगळं काय गणित असू शकतं? सो कसं आहे ना, की आपण संपर्कात असणं. ओके. म्हणजे आता कनेक्शन हे थोडंसं डीपर शब्द झाला. ओके. सो व्यक्तींच्या संपर्कात असणं आणि त्यांच्याशी कनेक्टेड असणं हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत.
ओके, म्हणजे शब्द जरी सिमिलर असले आणि आपण जरी ते इंटरचेंजेबली वापरत असलो तरी त्यांचं डीपर मिनिंग हे थोडंसं वेगळं आहे. ओके, सो सोशल मीडियानी आपण संपर्कात आहोत. ओके, पण कनेक्टेड आहोत का तर ते माहीत नाही. ओके, कारण कनेक्शन ह्या शब्दाचा अर्थ काय आहे की असं कोणीतरी की जिथे मला रात्री 11 वाजता सुद्धा काही झालं तर मी कोणाला तरी फोन करू शकेन किंवा आय कॅन मेक दॅट फ्रँटिक कॉल फॉर हेल्प टू एनीवन. ह्याला आपण कनेक्शन म्हणतो. सो ते कनेक्शन आहे का नाही हे माहिती नाही. आणि कसं आहे ना की सोशल मीडिया किंवा तंत्रज्ञान हे जर आपण पाहिलं तर त्याने एफिशियन्सी वाढली आहे संपर्काची. ओके, पण इफेक्टिव्हिटी कुठेतरी अफेक्ट झालेली असू शकते. ओके, सो इट मे बी एफिशियंट बट इट मे नॉट बी इफेक्टिव्ह. कारण सोशल मीडियावरती आपण घटना शेअर करतो, इव्हेंट्स शेअर करतो. ओके, पण अनुभव तो नाही ना शेअर होत. आणि तो अनुभव जो आहे ना तो एकमेकांशी बोलून किंवा एकमेकांबरोबर असल्याने तो जास्त शेअर होतो असं मला वाटतं. आणि अनुभव शेअरिंगमधनं कनेक्शन्स होतात. ओके, अदरवाईज म्हणजे तिथे आपण म्हणतो की म्हणजे मला संपर्कात मी आहे. ओके, पण कनेक्टेड आहे का तर नाही माहिती. किंवा बऱ्याचदा असं होतं का की आपण तिथे खरे नाही आहोत त्या स्क्रीनवरती, ह्याची आपल्याला आतून जाणीव असते आणि त्यामुळे हे एकटेपण आपलं सारखं आतल्या सबकॉन्शियस त्रास देत असू शकेल. हो, कारण सोशल मीडियावरती आपण जर पाहिलं ना तर बहुतेक वेळेला व्यक्ती त्यांचे छान मोमेंट्स शेअर करत असतात. ओके, आणि ते छान मोमेंट्स किंवा ते क्षण मी फेक आहेत असं नाही मला म्हणायचं. ओके, पण तेवढेच क्षण नाही आहेत ना, आयुष्य त्या क्षणांच्या मध्ये सुद्धा आहे. ओके, आणि त्या क्षणांच्या मध्ये व्यक्ती कशा आहेत हे आपल्याला माहिती नाहीये. आणि त्यामुळे असं होत असतं की एक ना कुठेतरी स्पर्धा असते. आणि त्या स्पर्धेमध्ये काय होतं ना की एक अननोन स्पर्धा आहे ती. आणि त्याच्यामध्ये फक्त काय होत असतं की मी कुठे जाऊन आले, मी किती कुठे कसे काय खाल्लं, काय घातलं, कोणाबरोबर होते, हे सगळं तिथे शेअर होतं. ओके, पण त्याच्यामध्ये काय होतं ना की त्या स्पर्धेच्या मध्ये मी तेवढे मोमेंट्स असतात ते मी जगते. पण त्याच्यानंतर मला काय वाटत असतं आतमध्ये की ज्या ग्रुप बरोबर मी जेवायला बाहेर गेले किंवा ज्या ग्रुप बरोबर मी होते त्या ग्रुपचा माझ्याविषयीचा ॲक्सेप्टन्स किंवा त्या व्यक्तींचा मी केलेला ॲक्सेप्टन्स किंवा त्या एकाच मीटिंगमध्ये कुठल्या कुठल्या चर्चा झाल्या. ओके, कुठल्या चर्चेमध्ये मला इन्क्लुझिव्ह वाटलं, कुठल्या चर्चेमध्ये मला एक्सक्लुडेड वाटलं. ओके, कुठल्या चर्चा ज्या होत्या किंवा मी जेव्हा शेअर करत होते त्याला मला ट्रस्ट वाटलं का, कुड आय शेअर ऑर आस्क एनी क्वेश्चन विच विदाउट फिलिंग जज्ड. मला कोणीही जज न करता मी एखादा प्रश्न विचारू शकले का, हे तुम्ही सोशल मीडियावर नाही टाकत आहे ना. सो ती मीटिंग मी टाकते पण त्या मीटिंगचा जो अनुभव किंवा त्या जेव्हा आम्ही भेटलो त्याचा अनुभव येत नाहीये तिथे. आणि त्या अनुभवावरनं आपल्याला कळतं की मी त्या जेवणाच्या टेबलावर मी एकटी होते, मला एकटेपणा जाणवत होता का नाही, आय वॉज फिलिंग कनेक्टेड. ओके, आणि हे नाही माहिती ना. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा सोशल मीडियावर असलेला यंग जनरेशन हा मला वाटतं सर्वच पिढ्यांमध्ये हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी होत चाललाय की आपण जे दाखवते आणि ते खरंच आपल्याला जाणवत आहेत काही गोष्टी. आपण ते सोशल मीडियाविषयी बोलतो. घरामध्ये किंवा फॅमिलीमध्ये वावरत असताना असा इमोशनल लोनलीनेस कशा पद्धतीने जाणवतो लोकांना? हां, आता कसं आहे ना की इमोशनल लोनलीनेस घरामध्ये किंवा बाहेर असा वेगळ्या प्रकारे जाणवतो असा नाही, पण तो आपल्याला 3 स्तरांवर बघायला पाहिजे परत. ओके, की विचारांच्या स्तरावरती तो कसा दिसतो, भावनेच्या स्तरावर कसा दिसतो आणि वर्तनाच्या स्तरावर कसा दिसतो. सो विचार म्हणजे काय तर आपल्याशी चालू असलेला संवाद. ओके, आणि त्या संवादामध्ये काय असतात तर आपण आपल्याशी काही वाक्य बोलत असतो. सो ती जर वाक्य आपण जर पाहिली आणि त्या वाक्यांमधले पॅटर्न्स आपण जर ऑब्झर्व करायला
सुरुवात केली. तर वारंवार जर तुम्हाला असं मनामध्ये विचार कंटेंट ऑफ युअर माइंड इज लाईक नाही ह्यांना मला हे समजून घेत नाही आहेत किंवा आय जस्ट कॅनॉट रीच देम, मी पोचूच शकत नाही आहे, मला काय म्हणायचं हे मी यांना सांगू शकत नाही आहे किंवा देर इज नो वन हू इज अंडरस्टँडिंग मी किंवा कोणाला मी नकोच आहे का किंवा ॲम आय जस्ट अन अनवॉन्टेड पर्सन हिअर किंवा म्हणजे असं व्यक्ती की जी नको आहे किंवा विल देअर बी एनी वन हू विल एव्हर अंडरस्टँड मी किंवा मला कोणी समजूनच घेत नाही, अशा प्रकारचे जर तुमचे विचार असतील तर येस यू कॅन चेक फॉर दॅट आर यू एक्सपिरियन्सिंग दॅट डीपेस्ट इमोशन ऑफ लोनलीनेस. ओके, भावनेच्या लेवलला तो कसा दिसतो तर भावनांची एक गंमत असते बरं का, की भावना असतात ना तर देर आर 2 काइंड्स ऑफ इमोशन्स. वन इज अ हिडन इमोशन अँड अदर इज अ सरफेस इमोशन. ओके, म्हणजे त्याचा एक आता लोनलीनेस सोडून एक दुसरं आधी उदाहरण देते म्हणजे हे जास्त छान कळेल. म्हणजे जेव्हा एखादी तरुण मूल ओके की आईला सांगून गेलेलं असतं की 7:30-8 पर्यंत येतो बरं का, असं म्हणजे आईनीच विचारलेलं असतं किती वाजता येईल आणि हो 7:30-8 असं काहीतरी उत्तर येतं आणि मग 8 वाजून 8:30, 9, 9:30, 10 घरामध्ये वातावरण तापलेलं असतं, फोन चालू असतात, रिंग जात असते, उचलत नसतो ओके किंवा नसते आणि मग ना एकदम बेल वाजते आणि घरी अवतरतात. ओके, आणि मग ते झाल्यानंतर ना पहिलं एकदम काय होतं, कुठे होतास, ओके, फोन का नाही उचलला. ओके, सो विच इमोशन इज अ वेलकम साठीची इमोशन तर अँगर आहे. ओके, सो अँगर ही झाली सरफेस इमोशन. ओके, पण त्याच्या खाली ना आई किंवा वडिलांना ना खरं तर हिडन इमोशन जी होती ना ती काळजीची होती. ओके, काळजीच्याही खाली काय होतं ना तर त्याच्या आतमध्ये कुठेतरी केअर आणि लव्ह आहे. ओके, जे इवन डीपर दॅन काळजी आहे. म्हणजे राग आहे ओके, मग इथे काळजी आहे, ती काळजी होती ओके, आणि त्याच्याही आतमध्ये ना कुठेतरी केअर, नर्चर, लव्ह या इमोशन्स आहेत आणि ह्या आपण ॲक्सेसच नाही करू शकत. ओके, वाय डू यू वरी अबाउट समवन बिकॉज आय लव्ह अँड केअर. आता या प्रकारे ना इमोशनचे असे खूप लेयर्स असतात. ओके, सो हे लेयर्स आपण जर समजून घेतले आणि आता जर आपण लोनलीनेसकडे जर आलो ना तर त्याच्यामध्ये एक आपल्याला असं दिसतं की लोनलीनेस ही व्हेरी रेअरली सरफेस इमोशन असते. ओके, नसतेच असं मी म्हणत नाही. ओके, पण रेअरली असते आणि त्यामुळे ना जी सरफेस इमोशन असते ती खूप वेळेला निराशा असते, म्हणजे डिप्रेशन असतं, नैराश्य किंवा अँगर इश्यूज व्यक्तीला खूप असू शकतात. ओके, की मला अँगर मॅनेजमेंट चे इश्यूज आहेत असं असू शकतं किंवा अँझायटी सरफेसला असू शकते. ओके, गिल्ट असू शकतो खूप वेळेला. सो सरफेस इमोशन्स ह्या खूप वेगळ्या वेगळ्या असतात. ओके, आणि त्या सरफेस इमोशन्सच्या खाली कधी कधी दडलेली असते लोनलीनेस ही भावना. ओके, सो दॅट इज अबाउट इमोशन. म्हणजे ह्या लेवललाही आपल्याला बघायला पाहिजे की वारंवार मला माझी भावना एकाच प्रकारची भावना मला सतत जाणवते आहे का, आणि ती भावना मला जाणवते तेव्हा माझे विचार काय असतात. ओके, की असं कसं मला कोणी समजून घेत नाही, मी इतकं करून सुद्धा कोणी का समजून घेत नाही, तर राग असेल पण आतमध्ये लोनलीनेस असेल, डिप्रेशन किंवा नैराश्य असेल की अरे कोणीच नाही का माझ्यासाठी, म्हणजे एम आय जस्ट विल आय लँड अप अलोन फॉर एव्हर. ओके, तर डिप्रेशन असू शकेल, अँझायटी असू शकते की असंच राहिलं तर मी कशी जगू, माझं काय होणार, चिंता. ओके, आणि ती भावना अँझायटीची. सो हे झालं इमोशनचा थर. आणि आता तिसरा जो आहे ना तर कधी कधी लोनलीनेस हा वर्तनाच्या लेव्हलला आपल्याला खूप वेगळा दिसू शकतो आणि वर्तनाच्या लेव्हलला ना बोथ पोलॅरिटीज पॉइंट टुवर्ड्स लोनलीनेस. म्हणजे अगदी एकटं स्वतःला ठेवून घेणं, म्हणजे सगळा संपर्क तुटून सतत एकटं राहणं, खोलीचं दार बंद करून एकटं, कोणीच नको, म्हणजे अक्षरशः एलियनेटिंग सेल्फ फ्रॉम द होल एंटायर ग्रुप, हा पण दिसू शकतो. किंवा एक्स्ट्रीम पोलर ऑपोजिट की सतत बोलावंसं वाटणं.
ओके, ती डिझायर टू स्पीक इतकी असते ना की मग सारखा मेसेज करणं, सारखे संपर्क करणं, वारंवार फोन करणं किंवा ग्रुपवरती एखादा मेसेज आला तर त्याला खूप लगेच आपल्याला उत्तर नाही आलं तर अस्वस्थता वाटून फोन करायला लागणं, ही एक बिहेवियर असू शकतं. कधी कधी एक्स्ट्रीम बिहेवियर्स आपल्याला कशी दिसतात की व्यसन असतं, ओके, की अगदी त्या लोनलीनेसला विसरण्यासाठीचं कोपिंग मेकॅनिझम म्हणून अडिक्शन्स असतात, ज्या बिहेवियरल अडिक्शन्स असू शकतात, सबस्टन्सच्या अडिक्शन्स असू शकतात, ओके, त्या कुठल्याही असू शकतात. अगदी कधी कधी आपल्याला लोनलीनेस हा एक्स्ट्रीम सेक्शुअल डिझायर किंवा लॅक ऑफ सेक्शुअल डिझायरमध्ये सुद्धा दिसू शकतो, ओके, की जिथे आपल्याला नाहीच वाटत कनेक्टेड आणि वर्तनाच्या लेवलला एवढंच दिसतं, बाकी कुठेच काही दिसत नाही. सो ह्या सगळ्या प्रकारे आपल्याला लोनलीनेस, मग तो फॅमिलीत असू दे, तो समाजात असू दे, आपल्याला कुठेही ह्या कुठल्याही प्रकार, देर इज नो वन वे दॅट इट प्रेझेंट्स, बिकॉज इट इज अ डीपर इमोशन. सो इट मे प्रेझेंट ॲज थॉट्स, इमोशन्स, बिहेवियर्स, असं वेगवेगळं. ह्यातनं एक बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट की फार वर्ष आपल्या आतमध्ये राहते, शरीर त्याचं काहीतरी तर त्याचे रिफ्लेक्शन दाखवणार. तर लोनलीनेस मध्ये असं काही घडतं की आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्याचे काही परिणाम शरीरावर होतात का? अ, होतात आणि म्हणजे खूप एक्स्ट्रीम परिणामसुद्धा होतात. म्हणजे अगदी एक अमेरिकेमध्ये केला गेलेला रिसर्च होता आणि त्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की लोनलीनेस हा आपल्या अगदी लॉंगेव्हिटीवरती सुद्धा परिणाम करणारी भावना आहे आणि त्यामुळे आयुष्य कमी होण्यापर्यंत तो परिणाम जातो, पण तो खूप एक्स्ट्रीम आहे. पण आपण जर पाहिलं तर लोनलीनेस जेव्हा जाणवत असतो आणि जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की सरफेस इमोशन किंवा ह्या ज्या इमोशन्स ज्या आहेत, तर खरं तर ही न्यूरोकेमिकल्स आहेत. ओके, एव्हरी इमोशन इज नथिंग बट अ न्यूरोकेमिकल. ओके, सो सम केमिकल युअर ब्रेन इज सिक्रीटिंग. आणि जेव्हा आपल्याला तीव्र अशा नकारात्मक भावना जाणवतात, तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिझोल किंवा काही अनहेल्दी न्यूरोट्रान्समिटर्स, म्हणजे टेक्निकली त्याची नावं घेण्यापेक्षा काही अनहेल्दी न्यूरोकेमिकल्स सिक्रीट होतात. आणि ही अनहेल्दी न्यूरोकेमिकल्स जेव्हा सातत्याने सिक्रीट होत जातात, तेव्हा त्यांचे परिणाम हे आपल्या सेल्युलर लेव्हलला असतात, म्हणजे टिश्यू लेव्हलवरती ते परिणाम करतात. आणि टिश्यू लेव्हलवरती परिणाम सुरुवातीला कुठून होतं, तर सुरुवात ही कधी कधी अगदी व्हेग एक्स आणि पेन्स पण असू शकतात, की जिथे कळतच नाही, की काही उत्तरच मिळत नाही. ओके, की डॉक्टरकडे गेलं तरी सुद्धा मग इडिओसिंक्रेटिक किंवा म्हणजे काहीच त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाही. आणि अशा वेळेला म्हणजे बॅकएक किंवा हेडेक, अशा प्रकारचं व्हेग पेन जे जातच नाही आणि त्याचं काही कारण पण आपल्याला मिळत नाही, अशा अगदी माइल्ड स्वरूपामध्ये ती इथून सुरुवात इथूनच होते असं नाही, पण मायग्रेन्स असू शकतात किंवा अगदी डिसऑर्डर लेवलपर्यंत जर आपण म्हणलं तर ही जी सगळी कॉर्टिझोल किंवा ही जी न्यूरोट्रान्समिटर्स आहेत, तर ती सगळी जे सेल्युलर लेवलला जो परिणाम करतात मी म्हणते, तर त्याच्यातनं हायपरटेन्शन, डायबिटीज, थायरॉईडचे विकार, अगदी म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये PCOD, PCOS, ह्या गोष्टी सुद्धा दिसतात. म्हणजे जिथे कधी कधी खूप हॉस्टेलवरती राहायला गेली आणि आता पाळी इरेग्युलर व्हायला लागली, असे सुद्धा आपल्याला गोष्टी त्याच्या दिसू शकतात. तिथून ते ऑटो इम्युन डिसऑर्डर्स, अर्थरायटिस आपण म्हणू शकतो. कारण कसं होतं की लोनलीनेसमुळे खूप वेळेला ना त्याचे सेकंडरी इफेक्ट्स आपल्या डाएटवरती होतात किंवा मग आपल्या क्लेनलीनेसवरती परिणाम व्हायला लागतो किंवा कुठेच न जाण्यामुळे फिजिकल एक्सरसाइज थांबतो. सो ह्या सगळ्या गोष्टी, लाईफस्टाईल चेंजेस पण तो कधी कधी आणतो. सो एक आहे तो इंटरनल परिणाम आणि दुसरा आहे तो माझा लाईफस्टाईलमुळे होणारा परिणाम. सो अशा सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला जर आपण पाहिलं तर हा खूप आपल्या शारीरिक विकारांच्या मागे सुद्धा हे कारणीभूत असू शकतो लोनलीनेस, असं म्हणता येईल. आपण बघतो की म्हणजे आपल्याला युजफुलच नाही आपण असं वाटायला लागतं. खूपदा आपण म्हणतो की अरे आत्ता तर रिटायर झाले
हां. आणि तेव्हा तर सगळं नीट होतं. असं 4-5 वर्षात काय झालं, इतका फिट माणूस. ओके. सो कुठेतरी असं होतं ना, की आपल्या व्यस्त स्केड्यूलमध्ये आपण बाकीची कनेक्शन्स कधी केलेलीच नसतात. आतमध्ये लोनली वाटत असतं, पण आपल्याला कनेक्शन्सची गरज आहे हे कधी समजतच नाही आणि मग कुठली तरी व्याधी, विकार आणि त्याचा एक्स्ट्रीम Right. परिणाम हे सुद्धा होऊ शकतं. ओके. पण बऱ्याच जसं आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला समजा आपल्याला दिसतंय की असं एखादं तुटत चाललेला माणूस आहे, तर त्यासाठी आपण काय पद्धतीने पावलं उचलणं अपेक्षित आहे याच्यामध्ये? येस. सो एक तर आपण म्हणलो तसं परत एकदा आठवण करून देते, की लोनलीनेस हा फक्त एका पर्टिक्युलर एजमध्येच येतो हं. असं नाही. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा तो असू शकतो, तरुणांमध्ये असू शकतो, मिडल एजमध्ये असू शकतो आणि ओल्ड एजमध्ये पण असू शकतो. सो पहिलं तर काय होतं समजा म्हणजे सेल्फ ऑब्झर्वेशन असेल, की मलाच जर वाटत असेल, की मी लोनली आहे. आणि जर मला हे पण वाटत असेल, की अरे म्हणजे आधी जसं मला कनेक्टेड मी असायचे तसे नाहीये. हं. तर तुम्ही सुरुवात करा कनेक्शन्सची किंवा बी लिटल फ्लेक्सिबल आणि देन स्टार्ट कनेक्टिंग विथ युअरसेल्फ किंवा मदत घ्या, हे स्वतःच्या बाबतीत. पण आता जर हे कुटुंबाच्या लेव्हलला जर असं कोणाच्या लक्षात येत असेल, समजा लहान मुलं आहे आणि आई-वडिलांच्या लक्षात येतंय, की हा खेळायला जात नाही हं. किंवा शाळेमधनं टीचर सांगतात, की एकटाच बसतो किंवा बसते. किंवा प्रश्न विचारला किंवा कोणी मित्र-मैत्रिणीच नाहीत किंवा प्रयत्नसुद्धा होत नाही. हं. तर अशा वेळेला काय होतं ना, जनरली म्हणजे एल्डर्सकडनं किंवा फॅमिलीकडनं मुलांना खूप सल्लेबाजी व्हायला लागते. ओके. त्याच्यामध्ये हेतू चुकीचा नसतो. ओके. पण डिझायर अशी असते, की मुलांनी कनेक्ट व्हायला पाहिजे किंवा आता त्याने मिसळायला पाहिजे किंवा हे त्याच्यासाठी चांगलं नाही. ओके. आणि अगदी आपण फार मोठं झाल्यानंतरचं त्याचं चित्र पण बघा मला एवढ्या टीममध्ये इतकं मिसळायला लागतं, हा असाच राहिला तर तिथे कसं जाणार आणि म्हणून खेळायला जा, मित्र कर. मग अशा वेळेला एक्स्ट्रीम आपण असं पण बघतो, की आई मोठी बर्थडे पार्टी करते हं. आणि मुलांना आपल्या घरी बोलवते. मग त्यांचे स्लीप ओव्हरचे डेट्स वगैरे होतात. पण हे सगळं खूप चांगल्या स्पिरिटमध्ये आणि चांगल्या हेतूनी होत असतं. सो आय एम नॉट डिसमिसिंग दीज एफर्ट्स. पण मला असं वाटतं, की हे एफर्ट्स तुम्हाला नेहमीच रिझल्ट्स देतील असं नाही. सो काय महत्त्वाचं आहे माहिती आहे का, की पहिली गोष्ट म्हणजे एम्पॅथी. ओके. त्यांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून ना त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. ओके, की असं का वाटतं? मिसळावंसं का नाही वाटत आहे? काय होतंय? की जेव्हा कोणाशी बोलायला जातेस किंवा जातोस, तर तेव्हा काय मध्ये येतंय? काय विचार करत असतेस, की जेव्हा मित्र-मैत्रिणी खेळायला बोलवतात किंवा खाली जातेस, तेव्हा तुला एकदम बाजूला व्हावंसं का वाटतं? ओके. सो ही कुठेतरी ना मला असं वाटतं एम्पॅथिकली एक तर समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला असं वाटतं फिरायचं वय आहे आणि एकटं काय वाटतंय? आम्ही तर या वयात कधी घरातच नसायचो. सो ते आम्ही नाहीये. हं. तो आहे, ती आहे आणि त्यांचं म्हणजे देअर स्टोरी इज डिफरंट आणि ती स्टोरीमध्ये आधी इंटरेस्ट घ्या. म्हणजे मोर दॅन गिव्हिंग अ प्रिस्क्रिप्शन मला असं वाटतं गेट टू द डिस्क्रिप्शन, की ओके. का होतंय ते. ओके. नाहीतर मग सल्ला आणि तो सल्ला जेव्हा मूल फॉलो करू शकत नाही त्यामुळे काय होतं ना, की पेरेंट्सकडनं एक असं प्रिस्क्रिप्शन फाडलं जातं. पण त्या प्रिस्क्रिप्शन इट इज नॉट ऑल्वेज दॅट इट विल वर्क. वी हॅव टू गेट इंटरेस्टेड इन द डिस्क्रिप्शन. ओके. की काय होतंय? नक्की कुठे अडचण आहे? हे समजून घेण्याची गरज आहे. कधी-कधी हे समजून जर पेरेंटल लेव्हलला होत नसेल, तर मदत घेणं गरजेचं आहे. ऑल्सो हे बघणं गरजेचं आहे, की त्या मुलाला किती गरज वाटतेय. ओके. की समजा जर का मूल पूर्ण फंक्शनल आहे, कुठेही निराश आहे, नाराज आहे असं दिसत नसेल, तर कदाचित त्या मुलाची गरज सोशल कनेक्टची कमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. पण ते एखाद्या तज्ञाकडनं आलेलं बरं किंवा ते त्या मुलांनी केलेला चॉईस म्हणून अगं नाही मी ठीक आहे, तू माझी काळजी नको करूस, पण मला नाहीच आवडत जेन्युइनली. मला वाचायलाच आवडतंय आणि म्हणून मी जात नाहीये खाली. राईट. असं जर असेल तर ठीक आहे. ते आपली गरज म्हणून त्यांना ढकलणं गरजेचं नाही. ओके. त्यानंतर जर आपण मिडल एज असं जर एक हे धरलं, तर त्याच्यामध्ये काय होतं ना,
की खूपदा लाईफ अशा स्टेजला असतं ना की करिअरनी खूप वेग घेतलेला असतो, मागे खूप असतं, पुढे खूप कमी राहिलेलं असतं आणि अशा गोष्टींमध्ये काही वेळेला आपले पर्सनल परस्यूट्स कमी झालेले असतात किंवा दोन व्यक्तींमध्ये त्यांच्या पर्सनल जे काय चॉईसेस किंवा परस्यूट्स किंवा हॉबीज ह्याच्याबद्दल मतभिन्नता असते आणि मग एकमेकांवरती निर्बंध असतात की तुला कशाला जायचंय दर शनिवारी कोणाला तरी भेटायला, मग सगळेच एकत्र भेटलो तर काय हरकत आहे की आपण ॲज अ फॅमिली भेटू ना, नुसतंच बायका कशाला. आणि हिला वाटत असतं की असं काय बायकिंगला किंवा गोव्याला एकटं जाऊन तुम्ही वेगळं करणार आहात, आम्ही का नाही. ओके, सो मला काय वाटतं ना की that could be those that need to connect as an individual and not as a group. ओके, सो त्या लेवलला मध्ये जर कुठेतरी खूप जास्त म्हणजे पोलराइज्ड मी आता फोकस्ड ऑन करिअरच असेल तर तिथे थोडं काही कमी करू शकतो का. मग शून्यच सोशल कनेक्ट होत असेल तर तो कसा वाढवू शकतो. किंवा माझ्या हॉबीज सुद्धा सोलो असतील तर मग डेलिबरेट प्रयत्न टू जॉईन सम ग्रुप्स और काही अशा हॉबीज की ज्या मी ग्रुपनी करू शकत असेल तर त्या करणं हे गरजेचं आहे. हे सगळं एकमेकांना मोटिवेट करणं ही दुसरी व्यक्ती करू शकते. आपल्या गरजा व्हॉइस आउट करणं. ओके, इन्स्टेड ऑफ सेइंग की तुम्हाला समजतच नाही मला काय हवंय, तुला कळतच नाही मी काय आहे, हे म्हणण्यापेक्षा आपल्या गरजा असर्ट करा. सो असर्टिव्हनेस, ड्रॉइंग बाउंड्रीज की मी हे नाही केलं ना तर मी इथे 100% नाही देऊ शकणार. ओके, हे थोडंसं समजून चर्चा, ओके, डिस्कशनमधनं मदत एकमेकांना करू शकता, ते होऊ शकतं. पण हे सगळं जागेवर असताना सुद्धा जर आपल्याला असं वाटत असेल की नाही तरीही मला हे सगळं करूनही त्या ग्रुपमध्ये पण मी एकटाच आहे किंवा एकटीच आहे असं वाटत असेल किंवा सतत एकच कुठला तरी भावना मला सातत्याने जाणवत असेल तर टेक हेल्प. बिकॉज टेकिंग हेल्प इज नॉट अ साइन ऑफ वीकनेस. ओके, इट इज अ साइन ऑफ स्ट्रेंथ and it is a sign of self reflection and self आपण काय म्हणतो की स्वतःला मदत करण्याची ती एक कृती किंवा स्टेप आहे. ओके, आणि ती जर तुम्ही केलीत तर त्याच्यामध्ये तुम्ही कमी आहात किंवा असं कसं तुम्हाला वाटतंय किंवा वेगळे आहात असा अर्थ नाही आहे. सो डोंट डिसमिस, ओके, टेकिंग हेल्प फ्रॉम एनी एक्सपर्ट असं मी म्हणेन. आणि आता आपण 2 एज ग्रुप विषयी बोललो. घरामध्ये बरेचदा वयस्कर लोक असतात, त्यांच्यामध्ये एकटेपणा, लोनलीनेस हा एक मोठा विषय असतो. तर ह्या बाबतीत बाकीचे घरचे मेंबर किंवा इतर आपण नातेवाईक समाज म्हणून ही गोष्ट कशी हँडल करू शकतो. सो मी ह्या प्रश्नाचं उत्तर 2 लेवलला देईन. एक म्हणजे की अशा व्यक्तींनी कसा विचार केला पाहिजे आणि कुटुंबाने त्यांच्यासाठी काय करता येऊ शकतं. कधी कधी ना म्हणजे आफ्टर अ सर्टन एज म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या संपल्या, ओके, आणि किंवा रोजच्या आयुष्यामध्ये आता जेव्हा मुलांना किंवा कुटुंबातल्या लोकांना आपल्याकडे आपलं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या डेली ह्याच्यात काही नाही राहिलं असं जर झालं असेल ना तर ह्या व्यक्तींनाच युजलेस वाटायला लागलेलं असतं की आता आपण उपयुक्त नाही. सो आपली उपयुक्तता संपली असं वाटत असतं. पण जर तुम्ही बघितलं ना तर अख्ख्या म्हणजे संपूर्ण आपण जर नेचरमध्ये पाहिलं तर निरुपयोगी असं काहीच नाही आहे. ओके, म्हणजे देर इज नथिंग विच इज युजलेस. ओके, सो अख्खा हाडामासाचा माणूस कसा युजलेस असेल. सो मे बी आधी गरजांचा पॅटर्न बदलला असेल. ओके, आपलं कॉन्ट्रीब्युशन वेगळ्या थरावरती गरजेचं असेल. सो ह्या व्यक्तींनी सुद्धा त्यांचं सातत्याने हे विचार करणं आपल्याला कुठे नेतंय हे थोडंसं सेल्फ रिफ्लेक्शन करण्याची गरज आहे की आता माझी गरज नाही, आता आम्ही म्हातारे झालो, आता आम्ही युजलेस झालो, आता कशाला तुम्हाला आम्ही लागतोय. ओके, सो हे एक त्यांचा पॅटर्न ऑफ थिंकिंग कॅन लीड देम टू लोनलीनेस बिकॉज लोनलीनेस कमिंग फ्रॉम युजलेसनेस. पण युजलेस असं काही नाही. ओके, सो
दुसरं आपण जर पाहिलं तर कधी कधी तंत्रज्ञान हे जे आपण म्हणतोय तर अशा ह्याच्यामध्ये ह्या व्यक्तींची शिकण्याप्रतीची सुद्धा कधी कधी रिजिडिटी असते. ओके, की नाही मला तो स्मार्टफोन नाहीच वापरायचा किंवा मला मला फोनच नको, माझा लँडलाईनच बरा, आम्हाला काही गरज नाही. असं जर ते म्हणले तर मग त्यांचा संपर्क तुटत जातो. सो आपण कुठल्याही एज ग्रुपमध्ये ना नवीन गोष्टी शिकायला क्युरियस असणं नेहमी हेल्दी आहे. ओके, सो बी क्युरियस अँड ट्राय टू लर्न. म्हणजे मे बी त्यांना अगदी त्याच्यावरती काही फाईल्स डाउनलोड करून कुठले तरी वर्ड डॉक्युमेंट बनवण्याची गरज नाही पडणार, पण निदान एक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल, कुणीतरी माझा जो नातू अमेरिकेला आहे तर मला पाहिजे तेव्हा त्याच्या वेळेत मी एक व्हिडिओ कॉल करू शकतो का किंवा शकते का, इथपर्यंत तंत्रज्ञान शिकायला आपण रिजिड नको व्हायला. सो तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा हिस्सा करा, म्हणजे संपर्कात राहायला तर पण कनेक्शन्स वाढतील. ओके, सो ते एक गोष्ट मला बदल ह्या पिढी किंवा असं होऊ शकतं त्यामुळे कदाचित घरातल्या नातवाशी तुमचा एक वेगळा कनेक्ट होईल. करेक्ट, अगदी होऊ शकेल. कारण नातू कुठलं कार्टून बघतोय, ओके, ते कार्टून मध्ये काय दाखवतात हे आपण बघितलं तर कदाचित त्यांच्या जगामध्ये सुद्धा आपण येऊ शकतो. किंवा हल्ली काय चाललंय, ओके, हे जर बघितलं. खूप वेळेला माझीच मुलगी असं म्हणत असते की यार हा व्हिडिओ ना आजीने बघायला पाहिजे, आजीला खूप मजा येईल. ओके, पण आजी व्हॉट्सअपवरच नाहीये, मग तू आजीला दाखव बर का. पण असं होतं की दाखवायचं असतं, पण माझ्या स्केड्यूलमध्ये ऍट द एंड ऑफ द डे ते मला नाही दिसू शकत, म्हणजे लक्षात राहत नाही. आणि मग असं वाटतं की अरे यार विसरले. आणि मग काय होतं, मग राग की अरे तिने सांगितलं पण तू नाही दाखवलास. ओके, मग मला काय, माझं काही नाही, मला विसरताय असं होऊन जातं. ऑल्सो मला असं वाटतं ना की इथे ह्या एज ग्रुप, म्हणजे खूप वेळेला मला असं वाटतं की माझ्या आईला पण असं वाटतं की एक आमचा समस्त परिवार असा आमचा एक ग्रुप आहे. ओके, आणि त्या ग्रुपमध्ये ती नाही आहे कारण ती व्हॉट्सॲपवर नाही आहे. त्याच्यावर व्हिडिओज येतात, जुने कोणाला तरी काहीतरी त्यांच्या मेमरीज येतात, ते फोटोज पाठवतात आणि मग त्या दरवेळेला लक्षात ठेवून तिला दाखवायच्या असं सगळ्यांकडनं होत नाही. ओके, झालं तर छान असतं, लक्षात आलं तर दाखवतो, पण लक्षात राहतच असं नाही. देन शी फील्स की अरे मला तर म्हणजे मग काकू भेटते तेव्हाच दाखवते, तुम्ही तर नाही दाखवलं. ओके, सो थोडंसं फ्लेक्सिबल व्हा, या तुम्ही या सोशल मीडियावर, हे त्यांच्याकडनं की संपर्कात राहा. आणि हा विचार की आपण युजलेस आहोत तो किती म्हणजे उपयुक्त आहे. डज इट रिअली मेक यू फील गुड अबाउट युअर सेल्फ? इज इट लॉजिकल? की कुठलं, म्हणजे आपण जर पाहिलं तर अगदी कसपट सुद्धा युजफुल असतं कशा तरीसाठी, तर आपण कसे युजलेस असू, इथे त्यांनी बदल करावा. आता कुटुंबांनी काय करायला पाहिजे? कदाचित डेली आपल्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला प्रत्येक सल्ल्यासाठी किंवा प्रत्येक डिसिजनसाठी त्यांची, छोटे मोठे कुठलेही असू देत, आता त्या वयोगटातल्या लोकांची गरज नसणार आहे पडत. ओके, बिकॉज दॅट इज हाऊ द लाईफ सायकल इज, दॅट वी आर बिकमिंग इंडिपेंडंट, वी आर टेकिंग ओव्हर द रिस्पॉन्सिबिलिटीज. ओके, सो हे जरी असलं तरी जिथे शक्य आहे तिथे एक कुठेतरी आपण जर म्हणलं तर एक सल्ला किंवा एखादी वेळेला त्यांचा अनुभव किंवा त्यांना काय वाटतंय, आपण कदाचित त्यांना हे सांगू शकतो की मी निर्णय बदलीन असं नाही, पण मला तुमचं मत हवं आहे. ओके, सो ते मत घेणं हे होऊ शकतं. ऑल्सो मला असं वाटतं की काही डेलिबरेट एकत्र ॲक्टिव्हिटी छोट्या मोठ्या आठवड्यातनं काही वेळेला करू शकत असू तर त्या आपण करू शकतो त्यांच्यासाठी. जर व्यक्ती खूपच म्हणजे रडता आहेत किंवा एकटे आहेत किंवा एखादा पार्टनर गेल्यामुळे लॉस किंवा ग्रीफ असेल, तर मला असं वाटतं तिथे पण तज्ज्ञांकडे न्या. त्यांना समजून सांगा की मदतीची गरज का आहे, त्यांच्याबरोबर अकंपनी करा. खूप वेळेला ना पास्टचे बॅगेजेस, अनुभव आपण तिथनंच त्या व्यक्तीला बघत असतो, त्या लेन्सच्या थ्रू, की हो मग आम्हाला कसं वागवलं, ओके, हे धरून ठेवलेलं असतं. सो कधी कधी लेटिंग गो फॉर दॅट एज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कधी कधी ते बदलणार नसतात, पण
आपण कोणासाठी तरी काहीतरी केल्याने आपण समाधान अनुभवू शकत असेल तर वाय नॉट, बिकॉज दॅट्स अ गुड इमोशन विच विल गिव्ह यू सिरोटोनिन, आणि ते छान हॉर्मोन आहे आणि जे आपल्याला गरजेचं आहे. सो आपण काही गोष्टींना क्लोजर देऊन त्यांच्यापर्यंत पोचू शकतो का? कॅन वी रिअली एक्सेस देअर डीपेस्ट इमोशन्स? तर हे करायला हरकत नाही असं मला वाटतं. किंवा अगदी सोसायटीज असतात किंवा ग्रुप्स आहेत, ओके, हेल्दी एजिंगचे ग्रुप्स आहेत. सो अशा ग्रुप्समध्ये जाणं, तिथे जाऊन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी करणं, आठवड्यातनं 2दा, महिन्यातनं 4-5 वेळेला, हे सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे. त्याच्यासाठी सतत कारणं देणं, फिजिकल कारणं, की माझे गुडघे दुखतात नको, ऊन आहे नको, पाऊस आहे नको, किंवा आजारी पडाल नको, हे करण्यापेक्षा ठीक आहे ना, किती आजारपण आपण थांबवू शकणार आहे. ओके, एखादा सर्दी खोकला झाला तर ठीक आहे, असं म्हणून आपण थोडंसं कुठेतरी फ्लेक्सिबल राहून हे सुद्धा काही ॲव्हेन्यूज आहेत की जिथे आपण जोडलेले राहू शकतो, कनेक्टेड फील करू शकतो. एक छोटं मला आठवतं आहे की माझ्याकडे एक ची मुलगी यायची, बिकॉज शी वॉज लाईक गोईंग थ्रू अ लॉट, केअर गिव्हिंग खूप अवघड असतं म्हणून. आणि देन शी वॉज शेअरिंग की आता 3 बायका कामाला असतात आणि त्याच्यातली एक खरं तर काही करत नाही, पण तरी पण ती हवीच असते. मी हिला सांगते कशाला हवी आहे ती काही काम करत नाही, नुसती बसून असते. सो आय स्टार्टेड एन्क्वायरिंग की काय वेगळं आहे त्याच्यात. तर अदर 2 वर यंगर आणि फिजिकल सपोर्ट त्यांचा जास्त आणि इफेक्टिव्ह होत्या कामामध्ये, पटापट हालचाल करू शकायचा. बट द थर्ड वन वॉज लिटल एजड, ओके. आणि ती कुठेतरी त्या वयस्कर ज्या तिच्या आई होत्या त्यांना ना ती ती कुठेतरी आपल्या बरोबरची वाटायची आणि ती गप्पा मारायची. ओके. सो जेव्हा मी थोडंसं माहिती घेतली तेव्हा मी तिला म्हणलं की बघ, म्हणजे तुला फिजिकल हेल्थ आणि त्यांची सायकोलॉजिकल गरज, ह्या दोन्हीचं कुठेतरी तुला एक बॅलन्स साधता आला पाहिजे, कारण त्यांना ते कमी पडत आहे. ओके, सो ते कसं देऊ शकशील एक मुलगी म्हणून. अँड देन तो बांध फुटला आणि देन शी रिअली स्टार्टेड फीलिंग की अरे मी फारच पोलराइज, की नाही म्हणजे आपण जो पैसे देतो ते एवढं काम केलं पाहिजे, पण त्यांची गरज कुठेतरी फिजिकलच्या बरोबरीने सायकोलॉजिकल पण आहे. ओके, सो तो पण एक महत्त्वाचा भाग आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट, म्हणजे ह्या विषयावरती वेगवेगळ्या जनरेशन्समध्ये ह्या वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्याकडे वेगळ्या प्रकारे पाहावं लागतं आणि वेगळ्या पद्धतीने हँडल करायला लागतं. ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट वाटली मला. जेव्हा तुमच्याकडे एखादी अशी केस म्हणता किंवा असं व्यक्ती येते, कशा पद्धतीने त्या व्यक्तीला साधारण एखादा कार्यक्रम किंवा कडं पाहायला शिकवलं जातं? आता कसं आहे ना की आधी तर ना त्या व्यक्तींचं खूप ऐकून घेतलं जातं. म्हणजे फर्स्ट थिंग यू हॅव टू लिसन. ओके, कारण एक लक्षात घेणं प्रत्येक समुपदेशकाला किंवा काउन्सिलरला किंवा सायकोलॉजिस्टला महत्त्वाचं आहे की वी हॅव टू ट्रस्ट दॅट द अदर पर्सन इज द एक्सपर्ट ऑफ हिज ऑर हर लाईफ. ओके, वी आर एक्सपर्ट इन द डोमेन बट वी आर नॉट एक्सपर्ट्स ऑफ हिज ऑर हर लाईफ. ओके, सो त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल सगळ्यात जास्त माहिती आहे. त्यांना हे माहिती आहे की त्यांना काय हवं आहे. ओके, त्यांना काय हवं आहे हे माहिती आहे, पण ते कसं मिळवायचं ह्याच्यासाठी त्यांना मदत हवी आहे. ओके, आणि देर आर सम बॅरियर्स वेअर दे आर स्ट्रगलिंग ओनली देअर. तिथे ना आपण कोणीतरी आता एक्सपर्ट आहोत असं म्हणून बसायचं नाही आहे. सो लिसनिंग खूप गरजेचं आहे, की ऐकून घेऊया की कसा असतो दिवस, काय होतं, कुठले विचार मध्ये येतात. ओके, आणि ते जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा आपल्याला त्याच्यातले ऑब्स्टॅकल्स आणि अडथळे समजायला लागतात. सो खूप वेळेला मी पहिला प्रश्न व्यक्तीला हा विचारते की ह्या प्रोसेसमधनं किंवा जेव्हा तुम्हाला सेशन किंवा समुपदेशन हवं आहे, सो त्याच्यातनं तुम्हाला काय मिळायला हवं आहे, व्हॉट इज युअर गोल. ओके, की काय मिळालं की तुम्हाला असं वाटेल की ह्या मदतीची तुम्हाला खरंच उपयुक्तता तुम्हाला चांगली वाटते, मदत झाली असं कधी वाटेल. सो वेन दॅट गोल इज क्लिअर,
ते गोल ते काय म्हणतात नाही, म्हणजे मी थोडा मोकळा झालो किंवा मी थोडा लोकांशी बोलायला लागलो किंवा संपर्कात येऊ शकलो तर मला बरं वाटेल. सो देन आस्क देम की हे इथे पोचायचं आहे किंवा असं जर तुम्हाला हे व्हायला हवं असेल तर त्याच्या अडथळे काय काय येत आहेत. जेव्हा अडथळे सांगायला लागतात ना, तेव्हा ते त्यांचे विचार सांगायला लागतात, त्यांच्या घटना सांगायला लागतात, कुठे त्यांना मध्ये ऑब्स्टिकल्स काय येतात हे सांगायला लागतात. मग आपलं काम काय असतं ना, की अडथळे फक्त त्यांना बाजूला करण्याची मदत करणं. मार्ग त्यांना माहिती आहे. ओके, त्यांचा जर्नी डिफाईन्ड आहे. दे नो व्हेअर दे वॉन्ट टू गो, व्हॉट इज देअर डेस्टिनेशन. ओनली त्यांचं जे स्पीड ब्रेकर्स आहेत ना, त्या स्पीड ब्रेकर्सचे जे धक्के लागत आहेत ते स्मूदन करून दिलं की काम होईल. बऱ्याचदा यातलं म्हणजे आता शेवटाकडे आपण येते, एक शेवटचा एक प्रश्न घेऊ आपण. त्याच्या आधी एखादी गोष्ट ही कितपत गंभीर अवस्थेला जाऊ शकते, समजा ह्याच्यावरती उपचार वेळेवर केला गेला नाही तर? मी म्हणलं तसं की उपचार जेव्हा केला जात नाही तेव्हा व्यक्ती पूर्ण डिस्फंक्शनल होतो. ओके, कारण मानसिक स्वास्थ्यामध्ये ना आपल्याला पॅरामीटर्स काय असतात, गंभीर काय झालंय, कशाला गंभीर म्हणायचं, तर त्याच्यासाठी फंक्शनॅलिटी हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आणि फंक्शनॅलिटी म्हणजे काय, की व्यक्ती त्याच्या सगळ्या क्षमता ओके पूर्ण वापरतोय का. ओके, प्रत्येकाला ज्या क्षमता आहेत आणि जे रोल्स आहेत त्या रोलमध्ये ती व्यक्ती तो क्षमता पूर्ण वापरतोय का. म्हणजे इट कुड बी एनी जॉब. म्हणजे गृहिणी असेल तर तिच्यामध्ये ज्या क्षमता आहेत की आधी ज्या वेगाने काम व्हायचं किंवा आधी ज्या प्रकारे काम व्हायचं किंवा टाईम मॅनेजमेंट जशी होती, तर आता ती टाईम मॅनेजमेंट म्हणजे आता सगळी व्यक्ती तीच आहे, पण ते काम जे समोरचं आहे ते होतच नाही किंवा माझ्याकडनं मला बसूनच राहावंसं वाटतं किंवा मला काहीच करावंसं वाटत नाही. ओके, कुठेच म्हणजे समोर कामाचा लोड दिसत असतो पण तो होत नाही. आता इथे गृहिणी असो किंवा एखादा तंत्रज्ञानातला एक्सपर्ट असो किंवा एखादा रिसर्चर असो किंवा एखादी वयस्कर व्यक्ती असो किंवा एखादा विद्यार्थी असो, फंक्शनॅलिटी खूप महत्त्वाची. म्हणजे शाळेत जावंसं वाटत नाही, अभ्यास होत नाही, खूप काम आहे पण आता करावंसं वाटत नाही, ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये पार्टिसिपेट करावंसं वाटत नाही. ओके, सेकंड क्रायटेरिया फिजिओलॉजी आहे. ओके, की जाणीवा शारीरिक लेवलला काय आहेत. ओके, की जिथे सतत छातीमध्ये दडपण वाटतंय, पोटात गोळा आल्यासारखं वाटतंय किंवा धडधडतं किंवा अगदी गळून गेल्यासारखं वाटतं, आजारपणाची फ्रिक्वेन्सी वाढणं किंवा आपलं जे ॲपेटाईट वरती परिणाम होणं, आधी आवडणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आता अजिबात कराव्याशा न वाटणं. ओके, हे सगळं जेव्हा होतं ना तेव्हा मानसिक आजार थोडासा गंभीर आहे असं आपण म्हणू शकतो. सो गंभीर काय आहे, तर फक्त संपर्क कमी होणं नाही. ओके, पण संपर्क कमी झाला तरी घरात सगळं व्यवस्थित असेल तर तो सामाजिक लेवलचा असू शकतो किंवा व्यक्तीचं गरजच तेवढी आता कमी झालेली असू शकते. पण त्या बरोबरीने हेही सगळं होत असेल तर ते गंभीर आहे असं म्हणायला पाहिजे, की जिथे औषधांची सुद्धा गरज आपल्याला पडू शकते. नुसतंच काउन्सिलिंग, समुपदेशन नाही, पण मे बी सायकॅट्रिस्ट आणि समुपदेशन म्हणजे सायकोलॉजिस्ट ह्या दोन्हीची मदत घ्यायला लागू शकते, की जे गंभीर आहे. मग शेवटाकडे आपण येतो ना, शेवटी असं विचारतो की एक टेक अवे मेसेज म्हणून म्हणता येईल की या सर्व एकंदरीत आपण ज्या आता बोललो एक तास त्याविषयी एक काय मेसेज म्हणून सांगता येईल? मला काय वाटतं ना, की माझा मेसेज जो असेल ना तो थोडासा ब्रॉड असेल हां, आणि तो फक्त लोनलीनेसच्या एका भावनेशी लिमिटेड असा नाही आहे, तरी त्याच्याशी सुद्धा स्पेसिफिक मी सांगेन. नेगेटिव्ह भावनांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा आपण बदलण्याची गरज आहे. त्या नकोशा वाटणाऱ्या आणि त्या वाईट भावना आहेत असं नाही आहे. ओके, पण एव्हरी इमोशन इज अ मेसेंजर. ओके, म्हणजे निसर्गाने बनवलेलं एक ती सिस्टीम आहे की जी आपल्याला काहीतरी एक मेसेज देत असते. इट इज गिविंग अस सम काइंड ऑफ अ नोटिफिकेशन. म्हणजे आपल्या इनर प्रोग्रॅममधनं, म्हणजे आपण जर
टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये एक प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्राममुळे काही नोटिफिकेशन्स येतात ॲपमध्ये. सो काहीतरी एक इनर प्रोग्रामिंग आहे आणि त्या प्रोग्रामिंगमधनं आलेलं हे नोटिफिकेशन आहे तुमची भावना म्हणजे. आणि दॅट नोटिफिकेशन वी आर नॉट एबल टू रीड. ओके, आपल्याला ते वाचायला आणि त्याची भाषा, भावनेची भाषा शिकली पाहिजे की जिथे आपण भावनिकरित्या साक्षर होण्याची गरज आहे. कारण एव्हरी इमोशन इज गिव्हिंग यू नो सम काइंड ऑफ अ मेसेज. जसं की दुःख तुम्हाला काय सांगतंय तर की यू नीड टू फिल अप फॉर वॉट एव्हर यू आर मिसिंग. Okay, grief is telling you that there is a loss and there is that love आणि loss दोन्ही एकत्र आहे आणि ते लव तर तसंच आहे पण फिजिकल फॉर्म इज मिसिंग टू एक्सप्रेस दॅट लव. सो लुक फॉर समथिंग वेअर यू कॅन एक्सप्रेस. ओके, अँगर इज टेलिंग यू की तुम्हाला बाउंड्रीज ड्रॉ करण्याची गरज आहे. ओके, अँझायटी इज टेलिंग यू टू प्रिपेअर. तसं लोनलीनेस इज टेलिंग यू यू नीड कनेक्शन. ओके, सो ती भावना जाणवणं म्हणजे तुमच्यात कुठली कमतरता नाही आहे, ती व्यक्तीमधली कमतरता किंवा वीकनेस व्यक्तीचा नाही आहे. तर ती भावना तुम्हाला सांगते आहे की स्वतःशी नातं परत रिएस्टॅब्लिश कर किंवा जोड किंवा घट्ट कर किंवा फॅमिलीच्या नात्यासाठी काहीतरी बरोबरच्या नात्यासाठी प्रयत्न कर किंवा सामाजिक लेव्हलचं नातं तुला जर कमी पडत असेल तो गेट आउट अँड स्टार्ट कनेक्टिंग विथ पीपल अँड डू समथिंग फॉर इट. ओके, सो मला एवढंच म्हणावंसं वाटतं की ह्युमन बिईंग्स आर सोशल ॲनिमल्स. ओके, म्हणजे आधी आपल्याला कायमच म्हणजे आपण जर अगदी प्रिमिटिव्ह स्टेजच्या माणसाकडे 200,000 वर्षांपूर्वीच्या माणसांना बघितलं तर त्यांना कनेक्शनचं महत्त्व कळलं होतं. कारण ते इतके महाकाय प्रिडेटर्स होते की त्यांच्यासमोर इतकं वीक फिजिकल बॉडी शक्य नव्हती ठिकाणा लागणं. म्हणून त्यांनी एकत्र टोळीने राहायला लागले. टोळीचा त्यांना फायदा जाणवला की अरे म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर होतं आहे, हंटिंग गॅदरिंग नर्चरिंग, त्याने रिप्रोडक्शन वाढलं. तिथनं कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंगपर्यंत आपण गेलो. ओके, आणि एकत्र असल्याने ते शक्य झालं. तिथून आज आपण कुठे आहोत तर आता तंत्रज्ञानाने सुद्धा इतकी प्रगती केलेली आहे की संपर्कात राहू शकतोय. फक्त डीपर कनेक्शन्सच्या साठीचे एफर्ट जे आहेत ते सेपरेटली घ्यायला लागू शकतात, ते घ्यायला पाहिजेत आणि ते गरजेचं आहे. सो लोनलीनेस हा तुमचा वीकनेस नाही आहे, तुमच्यात काहीतरी फॉल्ट नाही आहे, डिफेक्ट नाही आहे. तो तुम्हाला तुमच्या मनाने दिलेला मेसेज आहे दॅट कनेक्शन इज नीडेड. राईट. हे खूप छान मेसेज. आपलं शेवटचं सेंटेन्स मला वाटतं आत्ताच्या एपिसोडमध्ये सर्वांनी का कुणास ठाऊक मला ही चर्चा इथपर्यंत अशा पद्धतीने जाईल हे सुरू करतानाही अंदाज नव्हता. खूप या गोष्टीला कंगार होते पण हे जेवढे कॉम्प्लिकेटेड वाटत होते ते तेवढे सोप्या पद्धतीने आज आपण या चर्चेतनं त्यातनं बऱ्याचशा गोष्टींची उत्तर मिळाली असं मला वाटतं. बऱ्याचदा जसं सांगितलं त्यांनी की आपल्याला डिप्रेशन आहे, आपल्याला अँझायटी येते, आपल्याला पॅनिक अटॅक्स येतात. हे वरचे लेयर्स असतात ज्या गोष्टी इतरांना जाणू शकतात, आपल्याला जाणू शकतात. काही गोष्टी अशा आत गाभ्यापर्यंत असतात ज्याची जाणीव त्या इनिशियल स्टेजेसला होईलच असं नसतं बऱ्याचदा. कदाचित हे मेसेजेस आपल्याला जाणवत नसतील तरी आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या सांगण्यातून आपल्याला ह्याविषयी काहीही एखादी छोटीशी जरी जाणीव झाली तरी त्याकडे सुरुवातीच्या स्टेजला जर पाहिलं तर कदाचित ही गोष्ट पुढे कदाचित जो गंभीर एखादं रूप धारण करू शकेल तसं करण्याची शक्यता आपण कमी करू शकतो. आत्ताच्या ह्या जसं आपण मॉडर्न युगामध्ये बऱ्याचदा मेडिकल फील्डमध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टींच्या रिसेंट ॲडव्हान्सेसविषयी बोलतो तसं सायकोलॉजी रिलेटेड गोष्टींमध्ये सुद्धा आताच्या काळामध्ये हा जो अवेअरनेस आला आणि लोकांना यासाठी मदत घेण्याची गरज वाटण्याची शक्यता जास्त प्रमाणात व्हायला लागली आहे, ही नक्कीच एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. हा एपिसोड करण्यामागचा हेतू असाच होता की बऱ्याचदा लोनलीनेस या विषयी जनरली बोललं जात नाही. आपण एक नेहमी अँझायटी डिप्रेशन या गोष्टी बोलल्या जातो पण ह्यामधून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकलो आणि असे एपिसोड तुम्हाला नक्की ह्यापुढे आवडतील का हेही आम्हाला कळवा. हा एपिसोड कसा वाटला आवर्जून कळवा. हा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी मदत करा कारण कित्येकदा ह्या गोष्टी लोकांना माहिती नसतात. असं काही एपिसोड पाहिला, कुठं कुणाची चर्चा ऐकली तर त्यातून आपल्यालाही असं काही जाणवतं आहे का याची जाणीव होण्याची एक सुरुवात होऊ शकते. तर कित्येकांना याचा उपयोग आणि मदत होऊ शकते. तर पुढच्या एपिसोडमध्ये असंच एका नव्या गेस्टबरोबर नवीन विषयावर चर्चा करूया.
तर आज आपण इथे भेटलो आणि खूप छान तुम्ही आम्हाला खूप सोप्या पद्धतीने सगळं एक्सप्लेन केलं. तर आमच्या सर्व टीमतर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि एपिसोड आपण शूट केल्याबद्दल थँक्यू.